जळकोट शहरातील रस्ते, सफाई व स्वच्छतेचे काम करणाऱ्या महिला सफाई कामगारांचे तब्बल 13 महिन्यांपासून वेतन रखडले असून यामुळे कामगारांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. जळकोट नगरपंचायत हद्दीतील 1 ते 17 प्रभागामध्ये स्वच्छतेचे काम करणाऱ्या या महिला कामगारांना नगरपंचायतीकडून नेमण्यात आलेल्या खाजगी एजन्सी धारकाने अद्याप मासिक वेतन अदा केलेले नाही. महिला कामगारांचे म्हणणे आहे की संबंधित एजन्सी धारकाने आमच्याकडून नियमित काम करून घेतले जात असले तरी आमची नावे अद्याप एजन्सीच्या मुख्य कर्मचारी रजिस्टरमध्ये नोंदवलेली नाहीत. तसेच आम्हाला कोणताही विमा संरक्षण न देता खाजगी पद्धतीने वेतन देण्याचे आमिष दाखवून काम करून घेतले जाते, मात्र प्रत्यक्षात वेतनही दिले जात नाही. या संदर्भात महिला सफाई कामगारांनी मुख्याधिकारी जळकोट नगरपंचायत, तहसीलदार जळकोट तसेच पोलीस निरीक्षक जळकोट पोलीस ठाणे यांना निवेदन दिले आहे. निवेदनात त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की येत्या 7 दिवसात 13 महिन्यांचे थकीत वेतन अदा करण्यात आले नाही, तसेच आमची नावे मुख्य रजिस्टरमध्ये नोंदवून विमा काढण्यात आला नाही तर आम्ही शहरातील संपूर्ण स्वच्छतेचे काम बंद करू. तसेच जळकोट नगरपंचायत कार्यालयासमोर स्वच्छतेची साधने हातात घेऊन धरणे आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही महिला कामगारांनी दिला आहे. या गंभीर प्रकरणाकडे प्रशासन लक्ष देणार का असा सवाल आता जळकोट शहरात उपस्थित होत आहे. जागृत महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी कमलाकर वाघमारे, जळकोट, लातूर.